जाते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त साम मराठीवर। आयुष्य म्हणजे केवळ जगणं नव्हे, तो असतो एक ध्यास असामान्य कर्तृत्वाचा, एक महत्वाकांक्षा स्वप्नांना गवसणी घालण्याची। यातूनच उलगडते यशस्वी जीवनाचं खरं रहस्य। मधुरा सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता फक्त साम टीव्हीवर। मला ही गोष्ट माहिती आहे की तुम्हाला पुणेरी मिसळ खूप आवडते। पुणेरी मिसळ सॉलिड डिमांड आहे। तिखट झणझणीत पाहिजे की नाही? पुणेरी मिसळ। पुणेरी मिसळ सोमवार ते गुरुवार रात्री 8 वाजता फक्त साम टीव्हीवर। आज काय स्पेशल? हाय राम बंधू, आज काय स्पेशल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। कधी कधी काय होतं माहितीये, किचन मध्ये जायचा सॉलिड कंटाळा येतो, पण एखादी झटकन होणारी रेसिपी तर हवी असते, प्लस ती टेस्टी हवी असते। मग अशा वेळेस काय करायचं? डोंट वरी, आम्ही आहोत ना। आज आपल्यासोबत आहे नेहा पंडित टेंबे। तिला विचारूया, नेहा अशी कुठली डिश आहे, कुठली रेसिपी आहे जी पटकन पण होईल पण तरी टेस्टी असेल? आज मी तुम्हाला दाखवणार आहे डेट कोकोनट डिलाइट। ओके, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं? आपल्याला लागणार आहे चॉप केलेले खजूर, डेसिकेटेड कोकोनट, कंडेन्स मिल्क आणि अक्रोड, ज्याचे आपण बारीक तुकडे करून घेतले। ओके, अक्रोड माझे एकदम फेवरेट आहेत, त्यामुळे मी असेच खाते। आधी करूया सुरुवात? हो नक्की, स्टार्ट करूया। काय लागेल सगळ्यात आधी? आपल्याला एक बोल लागेल आणि स्पून घेते मी। सर्वात आधी आपण हे 1 कप म्हणजे 1 वाटी खजूर आहे तो ह्याच्यात घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाऊण ते 1 कप साधारण डेसिकेटेड कोकोनट मिक्स करणार आहोत। त्याच्यानंतर वॉलनट्स पण आपण आवडीनुसार घालू शकतो। आणि हे आधी ती सुकं हे जे आहे ते आपण नीट मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात नेक्स्ट आपण कंडेन्स मिल्क ॲड करणार आहोत। हे तू ॲड करशील त्याच्यात, मी मिक्स मिक्स करून मग आपण बघूया। मी ट्रे घेते ओव्हनमधून। तो बोल इकडे येते। हां, आणि हे मायक्रोवेव्ह आणि ओव्हन दोन्हीमध्ये करता येईल। आपण आता ओव्हन वापरणार आहोत। म्हणजे असं तुम्ही काही स्टँडर्ड वापरलं तर साईज आणि शेप पण आपला सेम राहतो। आणि ते आत्ता अनइवन झाले तरी चालतील, आपण नंतर थोडं टचअप देऊन त्याला शेप हे करू शकतो। बरं, ह्या ग्रिल्सच्या रॉडला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। हां, म्हणजे चिकटणार नाही तिकडे, नाही तर थोडे पार्ट्स पडायला लागतील। अच्छा, कंडेन्स मिल्क आणि कोकोनट ह्याचं एक खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे। म्हणजे ते दोन्ही जेव्हा मिक्स होतात तेव्हा खूप अशी खमंग टेस्ट येते कुकीजना। ह्याची आता काय लास्टची कुकी नाही होणार आहे, तर ठीक आहे, मी तर दे मला इकडे ते ठेवायचं चालेल। जर कुठल्या याचा शेप जरा वाटला अनइवन तर हाताने नुसतं असं गोल केलं तरी चालू शकेल, म्हणजे नो प्रॉब्लेम। फक्त त्याला असा थोडा कुकी सारखा शेप आलाय की नाही ते बघायचं। आता आपण हे नुसतं पण छान लागतंय, खूप छान लागतं। म्हणजे असं ॲक्च्युली आमच्याकडे गणपतीच्या वेळेला रोज नवा प्रसाद लागतो तेव्हा आम्ही हे इन्स्टंट लाडू म्हणून करतो। हो, वाव, गुड आयडिया। तर आता आपण हे ओव्हनमध्ये ठेवायचं आहे। प्रीहीट करून घेतलं आहे आपण 10 मिनिटासाठी 180 डिग्रीज। 180 डिग्रीज, ओके। एक 10 मिनिटं बास होऊन जाईल। मेन आहे की त्याच्यात कुकिंगचं असं काय नाहीये, पण त्याचे टॉप्स ब्राऊन झाले पाहिजेत कुरडून, तर ते डन। म्हणजे बाकी असं कुक होण्यासारखं असं नाही, तसं काही नाही, फक्त ब्राऊन झाले पाहिजेत। ठीक आहे, मग आता 10 मिनिटं वाट बघायची मला। नेहा, मस्त वास सुटलाय, मला वाटतं झाल्यात तयार। नक्कीच 10 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे आपण आता हे
काढू शकतो. ते खोबऱ्यामुळे खमंग वास सुटल्यावर कळतंच, त्यामुळे काय 10 मिनिटाचा टाइम पण बघायला लागत नाही. हे बघ असं ब्राउनिंग वरनं झालेलं आहे ते. आपण काढून घेऊया. थोड्या गरम असणार आता. तर गार झाल्यावर प्रॉपर हे होतात. ॲक्च्युली मिल्कमेड आणि डेट्स दोन्ही असल्यामुळे ते थोडा चिकटपणा राहतो आणि पूर्णपणे ह्याच्यात आत पण थोडा ओलावा असला तरी त्या चांगल्या लागतात. म्हणजे त्या तशाच असल्या पाहिजेत. फुल बिस्किटांसारख्या एकदम ड्राय नाही, त्यामुळे ते मिल्कमेडचा फ्लेवर चांगला येतो. त्यामुळे आतनं थोड्या असल्या ओल्या तरी पण चांगल्या लागतात. हो, आता आपलं डेट कोकोनट डिलाईट तयार झालेलं आहे. गरम छान लागतातच, पण गार झाल्यावर अजून जास्त छान लागतील. त्यामुळे थोडीशी वाट बघूया. बरं, थोडीशी वाट बघायला तयार आहे मी, खूप नाही आहे पण. एनिवे, एवढी मस्त डिश दाखवलीस त्यासाठी मनापासून थँक्स. थँक्यू. टेस्ट करते मी. अप्रतिम झालेत, क्लास. तुम्ही कुठेही जाऊ नका. थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटतोय रामबंधू आज काय स्पेशल मध्ये. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. लो लाईन अरेंजमेंट दाखवणार आहे. हे बेसिकली ऑल बिझनेस कॉन्फरन्सेस किंवा कोणते पण लाईक बिझनेस मीटिंग्स वगैरे असतील, जे जे हेड टेबल्स आहेत त्यांच्यासाठी जे फॉलोइंग अरेंजमेंट असतं ते मी दाखवणार आहे. आज काय स्पेशल. कधी होणार सुटासू, कधी खेळला जाणार रडीचा डाव, कधी होणार कोणाचा डब्बा गुल. नव्या गडीसह नवं राज्य म्हणजेच लिंबू टिंबूचा दुसरा डाव. लिंबू टिंबू दुसरा डाव सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता. पुन्हा प्रक्षेपण सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता फक्त साम टीव्हीवर. हॅलो